रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
सुख रूप ऐसे कोण दूजे सांगा 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 माझ्या पांडुरंगा सारी माझ्या पांडुरंगा सारी माझ्या पांडुरंगा सारी सुख रूप ऐसे कोण दूजे सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारी भेदे न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही आटा आटी चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही आटाटी तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही आटाटी विठाल करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोदरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथां वरपुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नदी दिव्यगोदा तटीचा निवासी सदा प्रियजो सज्जना वैष्णवांसी जया वर्णिता प्रेम आल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अधीर श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारी घेते न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही आटाटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अनंत कल्याण मूर्ती अनंत कृपा विभूषित विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय या असणाऱ्या संपूर्ण विश्वामध्ये सुखरूप काय आहे आणि सुखरूप कोण आहे आणि त्या सुखरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये कोणती साधना करावी लागते त्या साधनेचा असणारा उल्लेख या अभंगाच्या माध्यमाने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज करतात। प्रस्तुत अभंगावर चिंतन करण्यापूर्वी तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आलय भक्त वत्सल अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने अनुग्रहाने अहैतुकी दयेने विश्वमावली भगवान श्री ज्ञानोबाराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सकल संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजी त्याचप्रमाणे परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मानंद स्वामीजी तसेच परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य सर्वांचे असणारे गुरुजी या सर्वांच्या कृपेने या असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये लाडेवडगाव नावाचं हे गाव आणि या गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालं आणि आगमन झाल्यानंतर साधक वृंद या ठिकाणी अध्ययनाचं काम करू लागले आणि करता करता आजपर्यंत या ठिकाणी या असणाऱ्या वेदांत साधना स्थळीमध्ये जे काही कार्यक्रम असतात वार्षिक कार्यक्रम असतात
त्यांचं असणारं नियोजन या ठिकाणी केलं जातं. आणि आज आषाढी एकादशी आहे. हिलाच या असणाऱ्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू काय करतात, शयन करतात. 4 महिने आजपासून काय होतो, चातुर्मास प्रारंभ होतो. आणि या असणाऱ्या दिवसाची सेवा परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य स्वामीजींच्या आज्ञेने या ठिकाणी मला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. आता वास्तविक विचार जर केला तर या ठिकाणी मी सेवा करावी असं काही माझ्यामध्ये नाही, परंतु स्वामीजींची असणारी आज्ञा आणि त्या असणाऱ्या आज्ञेमुळे मी या ठिकाणी सेवेला प्रवृत्त झालेलो आहे. कीर्तन सेवेकरता उपस्थित पंचकृषीमधून आलेली सर्व टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, सर्व भाविक भक्त सर्वांच्या चरणावर सद्भावपूर्वक अंतकरणपूर्वक प्रणिपात करतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल बोला बोला विठ्ठल. प्रत्येक असणारा जीव हा सुखाच्या आशेने जीवनामध्ये अनेक प्रकारचे काय करत असतो, काम करत असतो. कोणतंही कार्य असू द्या, त्या कार्यामागे एकच अपेक्षा जीवाची असते, ते म्हणजे मला सुख प्राप्त व्हावं. परंतु ज्याकरिता हा असणारा जीव सुख प्राप्त करण्यासाठी जे काम करत आहे, त्या असणाऱ्या साधनाच्या माध्यमाने ते सुख मात्र त्याला प्राप्त होत नाही. कारण की भगवान परमात्मा भगवान परमात्मा सांगतात वेदामध्ये अलौकिक अशा प्रकारचा उपाय आपल्याला सुखाच्या प्राप्तीचा आणि दुःखाच्या निवृत्तीचा सांगितलेला आहे. म्हणजे जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे ते संपूर्णपणे नष्ट व्हावं आणि जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती आपल्याला व्हावी, यासाठी वेदाने आपल्याला अलौकिक अशा प्रकारचं साधन सांगितलेलं आहे. कारण की वेदाची व्याख्या करत असतानाच असं केलेली आहे, इष्टप्राप्ती अनिष्ट परिहारयोः अलौकिकम उपायः यः वेदयति सः वेदः. म्हणजे सुखाच्या प्राप्तीचा आणि दुःखाच्या निवृत्तीचा अलौकिक उपाय आपल्याला वेदामध्ये सांगितलेला आहे. कारण की प्रत्येक जीव हा 3 प्रकारच्या दुःखाने ग्रस्त झालेला आहे. एक आध्यात्मिक दुःख, 2 आदिभौतिक दुःख आणि 3 आहे आदिदैविक दुःख. या 3 असणाऱ्या दुःखाने हा जीव काय झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे. आणि या 3 दुःखातून आपली सुटका व्हावी ही प्रत्येकाची काय आहे, अपेक्षा आहे. परंतु ही अपेक्षा पूर्ण करण्याकरिता हा असणारा जो जीव आहे हा काय करतो, तर लौकिक उपायाच्या माध्यमाने हे 3 प्रकारचे दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु लौकिक उपायाने या 3 प्रकारच्या दुःखाची कायमची आणि अवश्य रूपाने निवृत्ती होईल म्हणून सांगता येत नाही. आता हे 3 प्रकारचे दुःख कोणते, तर त्यामध्ये पहिलं दुःख सांगितलं आध्यात्मिक दुःख. आध्यात्मिक दुःख कशाला म्हणतात, तर अध्यात्म शब्दाचा अर्थ काय होतो, आत्म्याच्या आश्रयाने राहणारं जे शरीर आहे, जे इंद्रिय आहेत, जे मन आहे, त्या मनाला, त्या इंद्रियाला आणि त्या शरीराला काय म्हणतात, अध्यात्म म्हणतात. आणि या शरीराच्या निमित्ताने, या मनाच्या निमित्ताने आपल्याला जे दुःख होत आहे त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. आता जसं या स्थूल शरीरामध्ये कफ, वात आणि पित्त हे 3 प्रकारचे काय आहेत, धातू आहेत. तर यामध्ये विषमता निर्माण झाली म्हणजे कधी कफ वाढला किंवा वात वाढला तर त्या ठिकाणी सर्दी होईल किंवा त्या ठिकाणी काही वेगळेच आजार त्या ठिकाणी होत असतात. मग या असणाऱ्या
आजारांना, या असणाऱ्या रोगाला निवृत्त करण्यासाठी आपण काय करतोय? दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरकडून त्या असणाऱ्या रोगाचं निदान करून घेतो. परंतु त्या डॉक्टरने केलेलं जे निदान आहे, त्या निदानाच्या माध्यमाने तो असणारा रोग अवश्य रूपाने बरा होईल म्हणून सांगता येत नाही आणि कायमचाच बरा होईल हेही सांगता येत नाही. म्हणजे लौकिक उपायाने जे रोग आहे, रोगजन्य जे दुःख आहे, ते दुःख निवृत्त होत नाही, अर्थात नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे मनासंबंधी होणारं जे दुःख आहे त्याला सुद्धा आध्यात्मिक दुःख असं म्हटलेलं आहे. कारण की ज्या वेळेस आपल्या असणाऱ्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात, त्या इच्छेची परिपूर्ती जर झाली नाही, ती आपली इच्छा पूर्ण झाली नाही, तर त्या ठिकाणी एक मानसिक दुःख उत्पन्न होत असतं आणि त्या मानसिक दुःखाच्या निवृत्तीकरिता हा काय करत असतो? प्रत्येकाला त्या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करावी, आपली इच्छा पूर्ण करावी यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. परंतु मनातल्या इच्छा काही पूर्ण होत नाही आणि या असणाऱ्या मनुष्याचं, या असणाऱ्या जीवाचं जे मानसिक दुःख आहे ते काही निवृत्त होत नाही, नष्ट होत नाही. म्हणजे शरीरजन्य दुःख आणि मनापासून, मनाच्या निमित्ताने उत्पन्न होणारं जे दुःख आहे ते लौकिक उपायाच्या माध्यमाने निवृत्त होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दुसरं दुःख सांगितलेलं आहे आदिभौतिक दुःख. आदिभौतिक शब्दाचा अर्थ होतो देह आणि इंद्रिय यांच्याहून भिन्न इतर जे पुत्र, मांजर असेल, विंचू असेल, सर्प असेल, यांच्या निमित्ताने होणारं जे दुःख असतं त्याला आदिभौतिक दुःख असं म्हटलेलं आहे. जर समजा आपल्या समोरून एखादा कुत्रा आला आणि कुत्रा आल्यानंतर आपण काय करतो? काडीच्या माध्यमाने त्या कुत्र्यापासून होणारं जे दुःख आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या कुत्र्याच्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे ते कायमचंच नष्ट होईल म्हणून सांगता येत नाही. या ठिकाणी कुत्रा भेटला, पुढे सर्प भेटेल. म्हणजे जीवजंतूच्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे ते दुःख लौकिक उपायाने नष्ट होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी शास्त्र आपल्याला अलौकिक अशा प्रकारचा उपाय सांगितलेला आहे, सांगतात. त्याचप्रमाणे तिसरं दुःख सांगितलं अधिदैविक दुःख. अधिदैविक दुःख म्हणजे अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला किंवा देवतेच्या संबंधाने, देवतेच्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे त्याला काय म्हणतात? आधिदैविक दुःख असं म्हणतात. आणि या दुःखाच्या निवृत्तीसाठी कदाचित या असणाऱ्या देशामध्ये दुष्काळ पडला तर आपण काय करू? हा देश सोडू आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जाऊन राहू. परंतु या कर्माच्या द्वारे ते दुःख कायमचंच नष्ट होईल म्हणून सांगता येत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे की आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख या तीन असणाऱ्या दुःखाची निवृत्ती लौकिक उपायाने, अर्थात या लोकव्यवहारामध्ये केल्या जाणारे जे उपाय आहेत त्या उपायाने आपल्या दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून शास्त्र काय करतं तर अलौकिक अशा प्रकारचा उपाय आपल्याला सांगतं. म्हणजे इष्टप्राप्ती, इष्ट शब्दाचा अर्थ होतो सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा परिहार म्हणजे दुःखाची निवृत्ती होण्यासाठी काय करतो? वेद आपल्याला उपाय सांगतो. परंतु वेदाने जे सांगितलं ते आपण करत नाही आणि त्यामुळे आपण संसारामध्ये, या जीवनामध्ये अनेक प्रकारचे काय करतो? व्यवसाय करतो, उद्योग करतो, पण आपलं मानसिक दुःख नष्ट होत नाही, आपलं आध्यात्मिक दुःखही नष्ट होत नाही, आपलं आदिभौतिक दुःखही नष्ट होत नाही आणि आपलं आदिदैविक दुःख देखील नष्ट होत नाही. म्हणून साधू संतांनी शास्त्राच्या माध्यमाने आपल्याला भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे तर सुखाच्या प्राप्तीचा अलौकिक उपाय सांगितलेला आहे. मग तो अलौकिक उपाय कोणता आहे, काय आहे
हे सर्व संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे लोक व्यवहारामध्ये जो केला जात नाही त्याला काय म्हणतात? अलौकिक उपाय. सर्वसामान्य जीवांना ज्या उपायाचं ज्ञान नाही तो कसा आहे? अलौकिक उपाय आहे. मग त्या उपायामध्ये ज्या जीवाचा जशा प्रकारचा अधिकार असेल तशा प्रकारचा उपदेश किंवा तशा प्रकारचा उपाय साधू संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, काहे बोल जात देती रे, काहे बोल जात देती रे, अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश. कारण की प्रत्येक असणारा जीव दुःखी आहे आणि त्या दुःखी जीवाचं दुःख नष्ट करण्याकरिता लौकिक उपायामध्ये सामर्थ्य नाही. आणि म्हणून आपल्या साधू संतांनी काय केलेलं आहे तर ज्या जीवाचा जशा प्रकारचा अधिकार असेल तशा प्रकारचा उपदेश त्या जीवाला केलेला आहे. भक्तीचा अधिकारी असेल तर त्याला भक्तीचा उपदेश केला, ज्ञानाचा अधिकारी असेल तर त्याला ज्ञानाचा उपदेश केला, कर्माचा अधिकारी असेल तर त्याला कर्माचा उपदेश केला. विठ्ठल 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 कर्माचा अधिकारी असेल तर त्याला कर्माचा उपदेश केला. म्हणजे ज्या जीवाचा जशा प्रकारचा अधिकार असेल तशा प्रकारचा उपदेश संत महात्मे आपल्याला करत असतात. संत महात्मे हे उपदेश का करतात त्याचं कारण म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये काय असते? दया असते. आणि ती दया त्यांना काय करायला लावते? उपदेश करायला लावते. तुकोबाराय म्हणतात बुडत हे जना न देखवे डोळा, येत करभरा मगनिया, येत करभरा मगनिया, बुडत हे जना न देखवे मगनिया, येत करभरा मगनिया. संत महात्मे जगाला उपदेश का करतात तर त्याचं कारण काय आहे? जग हे दुःखाच्या गर्तामध्ये पडलेलं आहे आणि त्या दुःखातून त्याला बाहेर काढण्यासाठी संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न होते. कारण की या संसाराचं स्वरूप सांगत असताना साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे या संसाराचं स्वरूप कसं आहे तर ज्ञानोबराय तुकोबराय सर्वांनी सांगितलेलं आहे.
संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही पेठे रात्र दिवस विश्रांती नाही पेठे रात्र दिवस काम धन मंजुरी पाठी लागले ओढाळ पाठी लागले चला तर संसार कसा आहे दुःखरूप आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे म्हणजे ज्ञानोबराय सांगतात तुकोबराय सांगतात की संसार दुःखमुळं हा संसार मुळातच कसा आहे तर दुःखरूप आहे दुःखालयम अशाश्वतम म्हणजे हा संसार विनाशी आहे नष्ट होणार आहे आणि पुन्हा कसा आहे तर दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसारातून आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि म्हणून संत महात्मे आपल्याला काय करतात उपदेश करतात आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याला उपाय सांगतात मग जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला नेमकं या संसार दुःखातून बाहेर निघण्याकरिता नेमका कोणता उपाय सांगतात आणि तो परमात्मा कसा आहे हे आज सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमाने सांगतात सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा या असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये या असणाऱ्या विश्वामध्ये माझा असणारा जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाशिवाय कोणीही सुखरूप नाही आणि जर तुम्ही पांडुरंगाला सोडून इतर असणाऱ्या वस्तूमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये सुख शोधत असाल तर तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही म्हणजेच तीन प्रकारचं जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती
तुमच्याकडून होणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं अंतकरण हे दयायुक्त आहे. आणि दयायुक्त असल्यामुळे या असणाऱ्या जीवांचं दुःख त्यांना पाहावलं गेलं नाही. कारण की संत महात्मे कसे असतात, दया रूपी अंतकरणाचे असतात. समोरचा जीव दुःखी असेल तर संत महात्मे दुःखी होतात. आणि समोरचा जीव अर्थात जग हे जर सुखी असेल तर संत महात्मे सुखी होतात. ज्ञानोबराय खूप गोड वर्णन करतात. पै पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढी लाचिनी आपुलेची नाही. संत महात्मे आपल्या दुःखाने आपल्या शरीराला होणारं जे दुःख आहे त्या दुःखाने ते दुःखी होत नाही. तर समोरचा असणारा जीव जर दुःखी असेल तर त्या दुःखाने संत महात्मे काय होतात, दुःखी होतात. आणि समोरचा असणारा जीव हा जर आनंदी असेल तर संत महात्मे आनंदी होतात. ज्ञानोबराय खूप गोड वर्णन करतात. का पावो शीतलता आहे की ते डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावतो. पर शब्दाचा अर्थ होतो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा हा संत महात्म्यांचा काय आहे, वर्ग आहे. आणि असे संत महात्मे एखाद्या जीवाला ज्यावेळेस दुःखी अवस्थेमध्ये बघतात त्यावेळेस ते काय करतात, या जगाला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये येतात आणि काय करतात, त्यांचं दुःख नष्ट करतात. आता भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे. कारण की निर्गुण असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्या निर्गुण ब्रह्मतत्वाला माया उपाधी लागल्यानंतर त्याला ईश्वर अशा प्रकारचं नाव प्राप्त झालं. आणि त्या ईश्वराचेच अवतार म्हणजे राम कृष्ण जी 10 अवतार जे भगवंताने घेतलेले आहेत किंवा 24 अवतार घेतलेले आहेत किंवा संपूर्ण विश्वामध्ये जो जो पदार्थ आहे ते सगळा तो सर्व त्या परमात्म्याचाच काय आहे, अवतार आहे म्हणा किंवा परमात्माच त्या असणाऱ्या रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणजे भगवान परमात्मा हा देखील अवतीर्ण होतो. पण भगवान परमात्मा ज्याच्याकरता अवतार घेतो त्याचे कारण वेगळी आहेत. आणि संत महात्मे ज्याच्याकरता अवतार घेतात त्याची कारण देखील वेगळी आहेत. आणि हा जो जीव आहे तो जीव जन्माला येतो त्याची कारण सुद्धा वेगळी आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही कारण की वेळ कमी आहे. सांगण्याचं तात्पर्य की भगवान परमात्मा पंढरपूर क्षेत्रामध्ये कशाकरिता आले तर त्या ठिकाणी जड मूळ भाविका केली सोपी पाय वाट. तुका मन सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवारी. तुका मन सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवारी. तुका मन सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवारी. तुका मन सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवारी. तुका मन सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवारी. दया मुंडानी केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. दया मुंडानी केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. दया मुंडानी केला उपकार पृथ्वीचा. दया मुंडानी केला उपकार तुकोबरा म्हणतात की भगवान परमात्मा या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये कशाकरिता आले तर जड मूळ जे भाविक आहेत, जे अज्ञानी आहेत, त्यांचा असणारा उद्धार करण्याकरता भगवंताने पंढरपूर क्षेत्रामध्ये वास्तव्य केलं. का वास्तव्य केलं त्याची कारणं देखील अनेक आहेत. पुंडलिक रायांचा असणारा भाव, मात्या पित्याविषयी असणारी जी सेवावृत्ती आहे त्या सेवेने भगवान परमात्मा त्या ठिकाणी आला हे एक कारण आहे. जडमूळ भाविकांचा उद्धार करण्याकरता आला हे देखील कारण आहे. आणि असा पंढरपूर क्षेत्रामध्ये असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे की ज्याचा असणारं स्वरूप हे कसं आहे, सगुण साकार आहे. आपला विषय काय होता, निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला माया उपाधी लागून
ईश्वराची उत्पत्ती झाली आणि त्या ईश्वराचाच अवतार म्हणजे त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा. आणि तो पांडुरंग परमात्मा जगाचं दुःख घालवण्यासाठी आलेला आहे. काय होतं? जगाचं दुःख घालवण्यासाठी आलेला आहे. मग विठ्ठल तर जगाचं दुःख घालवण्यासाठी भगवान परमात्मा भीमेच्या तीरावरती जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेला आहे. आणि आज त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या निमित्ताने ही काय आहे, एकादशी आहे. सांगायचं मला हे होतं की जीवाचं दुःख घालवण्याचं सामर्थ्य हे संतांमध्ये आहे, देवामध्ये आहे, देवाच्या नामामध्ये आहे. आणि म्हणून संत महात्मे काय करतात, त्या ठिकाणी उपदेश करतात की पांडुरंग परमात्मा कसा आहे, सुखरूप आहे. सुख शब्दाचा अर्थ काय होतो, या ठिकाणी सुख शब्दाचा अर्थ संवेदना नसून सुख हे परमात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे. कारण की शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं आहे, आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद स्वरूप अद्वय स्वरूप असणारा तो परमात्मा आहे. सच्चित आनंद स्वरूप तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा कसा आहे आणखीन तर निर्विकार आहे, निराकार आहे. अशा अनेक प्रकारच्या विशेषणाने त्या परमात्म्याला बोलल्या जातं. आणि तो परमात्मा या असणाऱ्या पंढरपूर क्षेत्रामध्ये भोळ्या भाविकांचं दुःख नष्ट करण्याकरता आलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी ज्या असणाऱ्या भक्तांना, पांडुरंगाच्या भक्तांना, वैष्णवांना पंढरपूर क्षेत्रामध्ये जाता येत नाही अशा भक्तांकरिता परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजींनी या ठिकाणी हा असणारा उत्सव नियोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी यानंतर आमचे बापू त्यांचं देखील कीर्तन होणार आहे. विठ्ठल विठ्ठल तर पांडुरंग परमात्मा कसा आहे, सुखरूप आहे. दुसरं पांडुरंगाशिवाय दुसरं कोणीही सुखरूप नाही. आणि त्या पांडुरंगाला प्राप्त करण्यासाठी काही साधनं करावी लागत नाही, योग करावं लागत नाही, याग करावं लागत नाही, डोक्याचं मुंडन करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. फक्त काय करावं लागतंय, त्याचं नाम घ्यावं लागतंय. न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही आटाआटी. कारण इतर ज्या साधना आहेत या कलियुगामध्ये क्षीण झालेल्या आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये इतर साधनं ही कशी झालेली आहेत, क्षीण झालेली आहेत. त्यांच्यामध्ये साध्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नाही. आणि म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, सर्व साधन या कलियुगामध्ये काय करावं तर कीर्तन करावं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. बर पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचं तर चंद्रभागे स्नान विदतो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. चंद्रभागी मातेचं काय करायचंय, स्नान करायचंय. नंतर पुंडलिकरायांच्या पायरीचं, पुंडलिकरायांचं दर्शन करायचंय. नंतर नामदेव पायरीचं दर्शन करायचंय. आणि नंतर पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत करत मंदिरामध्ये जाऊन काय करायचंय तर त्या ठिकाणी भजन करायचंय. अशा प्रकारची विधी संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेली आहे, म्हणजे उपाय सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारचा उपाय जर आपण केला तर होईल काय, तेने सदा चित्ता समाधान. समाधान जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि ते समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नामचिंतन करावं लागेल. आणि त्यात असणाऱ्या पंढरी क्षेत्रामध्ये विशेष प्रकारचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर तो कोणता घ्यायचा, अभंगाचं शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष लाभ संत सांगे, विशेष लाभ संत सांगे, न लगे
मागे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की काला हा वैकुंठामध्ये मिळत नाही, पण तो काला पुढे भेटणार आहे, गुरु पौर्णिमेला भेटणार आहे. पण तोच काला नित्य संतांच्या सहवासामध्ये आपण राहिलो तर तोच काय आहे, काला आहे. आणि तोच काला आपण काय करायचं आहे, ग्रहण करायचं आहे. सांगायचं मला एवढंच की जीव हा 3 प्रकारच्या दुःखाने व्याकुळ झालेला आहे आणि त्या 3 प्रकारच्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय संतांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि तो उपाय आपण करावा हीच काय आहे संतांची अपेक्षा आहे आणि आपण तो केलाही पाहिजे. झालेली सेवा परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी ब्रह्मानंदजी गिरी त्यांच्या देखील चरणी अर्पण करतो. परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य लाड गुरुजी त्यांच्या देखील चरणी अर्पण करतो. भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. त्याचप्रमाणे सर्व असणाऱ्या श्रोतृवर्गांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कीर्तन करत असताना काही चूक झाली असेल तर त्या ठिकाणी आईचं अंतःकरण करून क्षमा करा. कारण की ही जी सेवा मला सांगितल्या गेली, ज्यावेळेस रामेश्वर महाराज या ठिकाणी कीर्तनाला उभे राहिले त्यावेळेस स्वामीजींची आज्ञा आली की याच्यानंतरचं कीर्तन शिवाजीला सांगा आणि आता चिंतन करायला वेळ नाही.